प्रिकॉशन आपण घ्यावी एवढी एक आयोजक म्हणून मी आपल्याला विनंती करतो। आणि आदरणीय प्रकाश अण्णा शेंडे साहेब हे जे आजच्या सभेचे अध्यक्ष आहेत, तर त्यांच्या अनुमतीने मी एकेका व्यक्तीला किंवा जे जे संघटनेचे प्रतिनिधी आहेत प्रत्येकाला जर 5-5 मिनिटं म्हटलं तर भरपूर वेळ होईल, कारण 2 पर्यंत आपल्याला हा हॉल अवेलेबल आहे। तर प्रत्येकाने संघटनेच्या वतीने थोडक्यामध्ये आपली भूमिका मांडावी। मला असं वाटतं की पाळण्याची ताकद जर आपण ठेवत अशी होणार आहोत, तुम्ही कोणत्याही पक्षाचे असाल, परंतु त्या पक्षाचा दांडा ओबीसीच्या हातात असला पाहिजे आणि त्या पक्षाचा अजेंडा ओबीसीच्या हिताचा असला पाहिजे, तरच आपण यशस्वी होऊ। मित्रांनो, आता आपल्याला ओबीसी जाती जनगणना झाली पाहिजे म्हणून आपल्याला आश्वासन मिळालंय, परंतु ओबीसीची जाती जनगणना होईल की नाही ही सुद्धा शंका आहे। म्हणून आपल्याला जर ते लोक मोजणार नसतील तर आपण येणाऱ्या काळात त्या राजकीय लोकांना मोजणार नाही, त्या राजकीय लोकांना आपण निवडणुकीमध्ये त्यांना धडा शिकवू असा आपण प्रण घेऊन त्या मीटिंग मध्ये जाऊया। धन्यवाद। जय ओबीसी। आपण ओबीसी वरती काम करतोय तर त्याचा आपल्याला अभ्यास असला पाहिजे, कारण की ओबीसी एवढा क्लिष्ट विषय आहे, त्या विषयाला आपण समजून घेतलं पाहिजे आणि समजून घेतेवेळेस आपण अभ्यास केला पाहिजे। आणि अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे बरेचसे पुस्तक आहेत आणि ते पुस्तक दीक्षाभूमी पाशी एक पुस्तकालय आहेत, त्या पुस्तकालयामध्ये बरेचसे ओबीसी वरती पुस्तक आहेत आणि त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की ओबीसी जागृती करण्यासाठी पहिले युवकांना तुम्ही जागृत करा, पहिले युवक समोर आणा, त्यानंतर त्यांना प्रशिक्षण द्या आणि त्यांना जास्तीत जास्त माहिती आपल्यावरती काय अन्याय होतो, कसा अन्याय होतो आणि सरकार मनुवादी आहे आणि आजचं हे सरकार मनुवादी असल्यामुळं आपल्या डोक्यावरती कसं पाय ठेवून राज्य करतायत हे याच्यामध्ये त्यामध्ये पुस्तकामध्ये बरीचशी माहिती दिली आहे आणि ते पुस्तक सगळ्यांनी वाचावं। बरेचसे पुस्तक आहे, एकच नाही, 7-8 पुस्तकं आहेत, मी तरी आणले आहे ते पुस्तकं, मी माझे विकत घेतले आहेत। तर ते पुस्तकं तुम्ही पहिले वाचा आणि ती माहिती पहिले युवकांना द्या। युवक सामील झाले पाहिजेत, युवकाशिवाय संघर्ष होऊ शकत नाही, हे जे बोललेत ना ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। प्रशिक्षण, कौशल्य आणि जी काही माहिती आपण माहिती देतोय त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे, ते झाल्याशिवाय कुठलंही कार्य सक्सेस होत नाही। आणि त्यासाठी एक खंबीर नेतृत्व तयार झालेलंच आहे, आता आपला संघर्ष चालू झालाय आणि त्यासाठी संघर्षासाठी सतत वारंवार आपले कार्यक्रम राबले पाहिजेत। कोराम साहेबांच्या आज पेपरला न्यूज आहे साहेब की महायुतीची तुम्ही आता विद्यार्थ्यांना तुम्ही अधिवेशनमध्ये मोर्चा काढणार आहात काहीतरी, तर आमच्या काँग्रेसच्या ओबीसी संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला जाहीर समर्थन केलं आहे आणि मी त्यावेळेस तर असे कार्यक्रम राबले पाहिजे, सतत कार्यक्रम राबले पाहिजे, सतत कार्यक्रम होत राहिले पाहिजे आणि त्यामध्ये युवकच यायला पाहिजेत, जास्तीत जास्त विद्यार्थी, युवक, बेरोजगार यांना तुम्ही सामील करून घ्या। आज आपण बघतो टोप्या घातल्याने काही अर्थ होणार नाही, आपण काय केलं पाहिजे आणि करून आपल्याला संघर्ष करून आपण भांडलो पाहिजे, सतत भांडलो पाहिजे, सतत भांडल्याशिवाय आपला कार्यक्रम सक्सेस होणार नाही। आज आढावा बैठक घ्यायची, हॉलमध्ये बसायचं, वेळ झाला 5 मिनिट, ठीक आहे। मित्रांनो, 10 तारखेला मोर्चा झाला, भूतोला भविष्य काळात झालेला आहे, पण ही ओबीसीची लढाई ही न संपणारी लढाई आहे। जेवढ्या तुम्ही चालणार आहे तेवढ्या ओबीसीचे प्रश्न उभे होणार आहे। यासाठी ज्याच्यासाठी आपण लढणार आहोत, ज्यांच्या मुलाबाळा लेकरांसाठी आपण लढत आहोत, इथं आलेलो आहोत, ते लेकरं जर आपल्या समोर झाले नाही ही लढाई जिंकणारच नाही आपण। त्यासाठी आपल्याला प्रज्ञा, कोशिश, स्किल निर्माण करण्याकरता तुम्हा सर्वांना, युवकांना, विद्यार्थ्यांना, बेरोजगारांना मोटिवेट करावं लागेल। जोपर्यंत मोटिवेट करणार नाही, त्यांच्या प्रश्नाची धार लावणार नाही, तोपर्यंत आपण कितीही बोललो, काही बोललो, कारण मी पण 20 वर्षापूर्वी याच त्याच्यात आहोत, त्याच्यामध्ये मी 3दा नगरसेवक, स्टँडिंग कमिटी चेअरमन, या साऱ्या गोष्टी मला भेटल्या, त्यातूनच भेटल्या। आणि पण युवकांना कशा पद्धतीने आपण या मोर्चात सामील करू शकतो, ओबीसी संघटनेत सामील करू शकतो,
याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे, एवढं मला यावेळी सांगायचं वाटतंय. या मोर्चा ऍक्च्युअल करण्याकरता जे विजयभाऊ वडेट्टीवारांनी वेळ दिला आणि आपल्या सर्वांना एक ताकद दिली, त्याचं आपण सर्वांना अभिनंदन केलं पाहिजे. कारण की एक पोलीस मोर्चाभक्त होते, त्यांना काय त्रास होता हे आम्हाला माहित होतं. मुंबईच्या मिटिंगमध्ये कशा पद्धतीने त्यांना घेण्याचं काम बावनकुळे आणि ते फुके आम्ही त्याच्या मागोमागे फिरलो, पण त्याच्या हातात जाऊ दिला नाही. जोपर्यंत विजयभाऊंना घोषणा नाही केली 10 तारखेला मोर्चा काढत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांना सोडलंच नाही. अवैकी आणि तेव्हा त्यांनी अनाऊन्स केलं तेव्हाच आम्ही त्यांना सोडलं. म्हणून आज त्याचं फलित याचं सोनं केलं पाहिजे सर्वांनी. एवढंच बोलतो आणि थांबतो. आहे अशा लोकांची पहिले लिस्ट करा आणि एक युवकांचं नोकरीसाठी शिबिर घ्या, म्हणजे तेव्हा तुमच्याकडे युवक येतील. याची उद्यापासून सुरुवात करा. नुसतं आपण इथं भाषण देऊन काही चालणार नाही आहे, त्याच्यासाठी कृती करावं लागेल. तेव्हा आपल्याकडे युवक येतील. तुम्ही एक मेळावा ठेवा, रोजगार मेळावा, आणि आपले ओबीसीचे किती मोठे आहे, आता रक्षक साहेब पण आहे, यांनाही माहिती आहे. अशा लोकांची उद्या लिस्ट तयार करा. त्याचं काही काम माझ्याकडे पण द्या आणि मी त्याची सबर करतो. म्हणजे कशी उद्या नोकरी देत नाही हे आपण करू. ठीक आहे भावांनो, शेवटी उत्तर तुम्हाला मिळेल. यवतमाळला एक माणूस सभागृहामध्ये बसलेल्या प्रत्येकानं फक्त एकच लेखून पाठवा. इथं 70 जण आहे. 70 पोरांचं राहायचं, खायचं, जेवायचं, झोपाचं सगळी व्यवस्था झालेली आहे. 1.5 लाख रुपये त्याच्यासाठी काढून ठेवलेलं दर महिन्यात. त्यांचं नाव डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे, महात्मा फुले सत्यशोधक विद्यार्थी. 5 दिवसाचं प्रशिक्षण. आतापर्यंत 1000 पोरं तिथून येऊन गेली. त्यामुळं या विषयावर आपण नंतर चर्चा करू. आता पुढचा कृती कार्यक्रम काय? आपण कृती करण्यासाठी आपण बसलेलो आहोत की यापुढे आपल्याला काय करायचं. आज 10 तारखेला झालेला मोर्चा नंतर आपण प्रथम सगळे लोक बसतो आहोत आणि पुढे आपल्याला दिशा आणि दशा दोन्ही ठरवायचे. लोकांची भावना आहे सगळ्यांची की मुलं या, म्हणजे आपण जसं म्हणतो की शिवाजी जन्मावा छत्रपती यावे पण बाजूच्या जागी. आपली पोरं आणायचीच नाही पण बाजूची आली पाहिजे, आपण विचार करतो. हे सगळ्यात महत्वाचं माझ्या मते तरी आहे. आम्ही मुवमेंटमध्ये आलो, आमच्या घरच्या सोबत वडिलांचा किंवा आजोबांचा हात पकडून आलो, म्हणून आम्ही आजही मुवमेंटमध्ये आलो. आणि ही जोपर्यंत आम्ही आमची भावना करणार नाही ओबीसीमध्ये, ओबीसीच्या संघटनेमध्ये किंवा या संघटनेमध्ये पुढची फळी पुन्हा निर्माण होणार नाही. हे लक्षात. आमच्या फळ्या निर्माण झाल्या नाही, अण्णांचं आहे. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये की आमच्या जातीच्या ज्या संघटना आहेत त्या आम्हाला कुठेतरी अडप्प करतात. मोर्चाला येत असताना ओबीसी म्हणून जेव्हा आम्ही येतो तेव्हा आम्ही पूर्ण ओबीसी आहोत ही भावना जोपर्यंत आपल्या मनामध्ये येत नाही, मग मी धनगर नाही, मी बेलदार नाही, मी तेली नाही, मी कुणबी नाही, ही जोपर्यंत भावना आम्ही बाजूला सारत नाही तोपर्यंत ओबीसीची मुवमेंट सुद्धा उभी. आणि आपल्याला ओबीसीची मुवमेंट बॅक काही प्रमाणात झाल्यामुळे जातीय व्यवस्था आपलीच महत्वाची आहे हे लक्षात. मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या याच्यामध्ये सांगत असताना म्हटलं होतं की आम्ही संघटन बनवतो पण त्याच्यामध्ये पहिल्या फळीपासून लास्टपर्यंत एकच जातीचे लोक घेतो आणि नंतर मग विचार करतो की बाकीच्यांनी आवाज. या फळ्या निर्माण करत असताना जेव्हा आम्ही ओबीसी मधल्या 3000 जातीच्या गोष्टी करतो, 275 जातीच्या गोष्टी करतो, मात्र संघटनेमध्ये घेत असताना 275 दिसत नाही. ही सुद्धा आम्हाला प्रामुख्याने गरज घेतली पाहिजे प्रत्येकाला, कारण ही लढाई शेवटी प्रतिनिधित्वाची आहे. ओबीसीची लढाई असो, भटक्या विमुक्तांची लढाई असो, एसबीसीची लढाई असो, ही कॉमन आहे कारण सगळे ओबीसीमध्ये केंद्रामध्ये आहे आणि आपण लढाई जे करतो ही केंद्राची आणि राज्याची दोन्ही लढाई आहे आणि हे सगळ्या समान आहे. पण प्रतिनिधित्वासाठी जेव्हा आपण विचार करतो की आपलं प्रतिनिधित्व असलं पाहिजे तेव्हा प्रतिनिधित्व देत असताना सुद्धा या छोट्या छोट्या जाती म्हणजे मुस्लिम मदारी आहेत, मुस्लिम जाती आहे, जेवढ्या ह्या येतच नाही. काय येत नाही याचे प्रामुख्याने कारण आहे की त्यांना आपण आपल्या याच्यावर प्रतिनिधित्व देण्यासाठी त्यांना आपण पाचारण करत नाही किंवा त्यांना त्यांची जागा आपण देत त्यांना पोहोचू देत नाही. म्हणून माझं प्रामाणिक मत आहे की पुढचा जो काळ आहे या छोट्या जाती आहेत म्हणजे 12 बलुतेदारांमध्ये असणाऱ्या जाती असेल की मी नेहमी म्हणत असतो की आमच्या ज्या बारक्या जाती आहेत, छोट्या जाती आहेत,
आम्ही मोठ्या जातीवरच चर्चा होत असतं, म्हणजे कुणब्यांमध्ये, तेल्यांमध्ये, माळ्यात, म्हणजे आता माधव एक पॅटर्न चाललं, त्याच्यानंतर मोठ्या जातींचं पॅटर्न चालतं. मग लहानच्या जाती गोपाळ असेल, बेलदार असेल, लोहार असेल, सुतार असेल, यांचं काय करायचं? यांच्यावर सुद्धा आमचा विचार झाला पाहिजे. या जातीला जोपर्यंत आम्ही सोबत घेऊन चालणार नाही तोपर्यंत ओबीसीचा लढा मोठा होणार नाही. सकल ओबीसी मोर्चामध्ये एक चांगलं झालं की नेते मागे राहिले, जाती समोर गेल्या आणि जातीसोबतच पूर्ण जातींच्या मेळामध्ये तिथे जे होते, तिथे पांगुळ समाजाची लोक होती, तिथे डेस्कच्या खाली सगळे आपण आणलेली जी मंडळी होती भटक्या मुक्तांमध्ये, म्हणजे दाखवत असताना भटक्या मुक्तांची सगळं डोंबारी कोलारी सगळं दिसतं. प्रतिनिधित्वामध्ये डोंबारी आणि कोलाटी कुठे दिसत नाही. ही खंत तरी आहे समाजामध्ये, ती काय यावी त्या लोकांना आणण्यासाठी आम्ही किती प्रयत्न करतो. ती गावाची गाव आहे. आपण म्हणतो शहरातल्या युवकांवर भरोसा नाहीये माझा अजूनही, कारण शहरातली सगळी युवक इंजिनियर, डॉक्टर आणि याच्यामध्ये पुणे आणि कोल्हापूर इथे पडलेली आहे. आपलीच पोर आहे. हा ग्रामीण भागातला युवक आहे, त्याला रोजगारासह, जसं अशोकनी सांगितलं, रोजगारासह आम्हाला आपल्याला मोमेंटमध्ये त्यांना आणावं लागेल. आणि जोपर्यंत ते मोमेंटमध्ये येणार नाही तोपर्यंत आपली पुढची लढाई लढली जाणार नाही. मात्र पुढे येणारा जो काळ आहे किंवा पुढे जे आपलं अधिवेशन राहील त्याच्यामध्ये जे काही करायचं आहे, जो काही आपल्याला मोठा करायचा आहे, त्यामध्ये आपण सर्वांनी मिळून साथ सोडून प्रवर्ग म्हणून एकत्र आलो पाहिजे. नाही तर माझा कुणबी खूप स्ट्रॉंग आहे, माझा तेली खूप स्ट्रॉंग आहे, याच्यावर जाऊ नका. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी युवकांचा सहभाग असला पाहिजे. ही गोष्ट खरी आहे की शहरामधून युवकांना या ठिकाणी एकत्रित करण्यासाठी थोडी आपल्याला सर्कस लागते. माझी त्याच्यामध्ये एक सूचना अशी आहे, त्याच्यामध्ये एक अशी आहे की आपण साधारणतः नागपूर शहरामध्ये समजा आपण विधानसभेवर मोर्चा काढण्याची गोष्ट करतो आणि युवकांना साधारणतः त्या ठिकाणी युवकांचा सहभाग त्या मोर्चामध्ये दिसला पाहिजे मोठ्या प्रमाणावर, म्हणजे जेणेकरून सरकारवर दबाव वाढेल. तर नागपूर शहरामध्ये मोठ्या इन्स्टिट्यूट अशा आहेत ट्युशन्सच्या की जिथे हजारो विद्यार्थी शिकतात. ते कॉर्पोरेटवाले जे ट्युशन्स आहेत ते सोडून द्या, परंतु साधारणतः असे खूप छोटे मोठे ट्युशन्स आहेत आणि त्या ट्युशन्सच्या संचालकाचा एक महासंघ आहे. मला असं वाटते त्या महासंघाला विनंती करून एक दिवसासाठी त्या पोरांना जर आपल्याला मोर्चात समाविष्ट करून घेता आलं तर मला असं वाटते नागपुरात ते मोठं चित्र उभं राहील. दुसरी गोष्ट, सरकारच्या विरोधातले जे पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांचे जे कॉलेजेस आहेत त्यांना जर विनंती केली की त्यांच्या कॉलेजेसमध्ये असलेले विद्यार्थी जर त्या मोर्चात सहभागी झाले तर ते चित्र आणखी मोठं होईल. याच्यात फक्त मोर्चामध्ये विद्यार्थी किंवा युवक दाखवण्याचा म्हणून उद्देश नाही, तर ती जी नवीन पिढी आहे त्यांना हा 2 सप्टेंबरचा GR काय हेच माहिती नाही. कदाचित ते मोर्चात आले, त्यांना ते कळेल, समजेल, ते वाचतील आणि मोर्चानंतर जेव्हा जितक्या पत्रक यांच्या न्यूज येतील वर्तमानपत्रात ते सुद्धा ते वाचतील आणि समजतील आणि त्यातून चळवळीला थोडा वेग मिळेल. एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी जसं सांगितलं की 8 डिसेंबरपासून आपलं अधिवेशन आहे. माझी माहिती अशी आहे की 2 डिसेंबरला साधारणतः नगरपालिकाच्या निवडणुका, 15 डिसेंबरला साधारणतः जिल्हा परिषदच्या निवडणुका आणि 16, 17, 18 3 दिवसाचं अधिवेशन नागपुरात होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे मोर्चाची डेट ठरवताना ते आपल्याला ध्यानात घ्यावं लागेल की कुठल्या दिवशी आपल्याला मोर्चा काढायचा आहे. नाही, अधिवेशन साधारणतः 15, 16, 17 म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार 3च दिवसाचं अधिवेशन नागपुरात होण्याची शक्यता आहे.
आणि 17 तारखेला पुन्हा मग आचारसंहिता लागेल आणि त्याच्यानंतर महापालिकेच्या निवडणुका जानेवारीमध्ये होतील असं चित्र आहे साधारणतः. तर त्याच्यामुळे ती डेट ठरवताना आपल्याला ती काळजी घ्यावी लागेल. पण युवकांचा सहभाग या ठिकाणी सगळ्यांनी सांगितला, तो युवकांचा सहभाग कसा होईल याचं नियोजन मात्र आपल्याला बसून करावं लागेल. माझी जिथे जिथे फिरायची आवश्यकता असेल तिथे मी जाईल आणि या सगळ्या कामामध्ये पूर्ण ताकदीनं मदत करीन एवढं या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करा. धन्यवाद. पुढच्या कोणाला बोलायचं त्यांची बोला. घेणं आवश्यक आहे, कारण बरेचदा सत्ताधाऱ्याकडून प्रयत्न केला जातो की हा जो लढा आहे हा ओबीसी आणि मराठ्यांचा बनावा, जेव्हा की आपण काळजीपूर्वक हा जो लढा आहे हा ओबीसी विरुद्ध सरकार असा ठेवायला पाहिजे आणि आपण मराठ्यांवर हे न करता आपण सरकारवरच याचा दबाव द्यायला पाहिजे. कारण ह्या मोर्चामध्ये मी बघितलंय बरेचदा की जरांगेंना शिव्या देणं, एकेरी भाषात बोलणं वगैरे हे प्रकार झाले. मराठ्यांच्या विरोधामध्ये आपण काही नारे वगैरे दिले, तर मला वाटतं तसं होऊ नये. त्यापेक्षा हे सरकारने केलेलं आहे आणि ह्याला सरकार जबाबदार आहे असं मानून आपण फक्त सरकारला टार्गेट करायला पाहिजे. बरोबर. त्या पाठीत खुपसलेला खंजीर बाहेर काढा या एक स्लोगन घेऊन ज्या पद्धतीने आपला 10 तारखेचा एक सकल ओबीसी महामोर्चा नागपूरमध्ये संपन्न झाला, इथे उपस्थित सर्वांनी त्या मोर्चासाठी आपले तन मन धनाने आपलं सर्वांनी इथे उपस्थिती नाही तर लोकांना तसं प्रवृत्त करून इथे इथपर्यंत आणलेलं आहे. मीही त्यातलीच एक घटक आहे. इथे सगळे पुरुष आहेत, महिला संख्येने कमी आहोत आणि माझी नेहमी खंत राहते, बोलली पाहिजे. कारण मोदी साहेबांनी नारी शक्ती वंदन बिल पारित केलेलं आहे. भविष्यात SC ST ला राखीव केलेलं आहे, ओबीसी महिलांना राखीव केलेलं नाही. आणि ओबीसी महिलांना राखीव केलेलं नसलं तरी भविष्यात ते राखीव करतील आणि तिथे महिलांना ओबीसी महिलांच्या रेटानुसार ओबीसी महिलांना सुद्धा त्यामध्ये वेळेवर ते देतील आणि तुमच्या जागा या महिला या नेणार आहेत हे ठरलेलं आहे. आणि हा म्हणजे माझं दुमत तसं नाही की मी पुरुषांच्या विरोधात, परंतु युवक तुम्ही जेव्हा म्हणता या देशामध्ये अर्धी लोकसंख्या ही महिलांची आहे आणि तुम्ही मोर्चा काढला त्याच्यामध्ये सुद्धा महिला या मोठ्या प्रमाणात होत्या आणि त्यांनी त्यांचं प्रतिनिधित्व तिथे दाखवलेलं आहे. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही चळवळीत असताना, मी अशी म्हणत नाही की सगळे घरचे प्रॉब्लेम असतात, कौटुंबिक सर्वांच्या घरी आहे, पण जेव्हा ते इतर समाजाकडे आपण बघतो, इतर समाजातला आपण जेव्हा सगळ्या चळवळी बघतो, आंदोलनं बघतो, तेव्हा सगळ्या महिला त्या घरातून बाहेर निघतात. मग आमच्याच ओबीसी महिलांना अशी खूप बंधनं आहेत का की आमच्या ओबीसी महिला घरातून बाहेर येत नाही? येतात आणि मोर्चामध्ये ते चित्र दिसलेलं आहे. मला पीसी सरांचं विशेष यासाठी मी आभार मानते की पीसी सरांनी गोव्याला कार्यक्रम घेतला, मला माहितीच नव्हतं आणि मला रेल्वे स्टेशनवर पत्रिका दिली आणि सांगितलं सुनीताताई तुम्ही आमचे अध्यक्ष आहे. मी म्हटलं पीसी सर तुमचे आभार यासाठी म्हणते की पहिल्यांदा कुणीतरी मला न सांगता अध्यक्ष केलं, न विचारता अध्यक्ष केलं, मला पत्रिकाही दिली आणि असं सहसा होत नाही. हा आवाज आहे आमचा, हा 49% या देशातल्या महिलांचा आवाज आहे. तुम्ही कृपया युवकावर जेव्हा बोलता तर माझ्या घरात 4 महिला आहेत, माझी बहीण असेल, माझी पत्नी असेल, माझी मावशी असेल, माझी काकू असेल. अरे आपली जबाबदारी आहे ना, फक्त युवकांना माझ्या महिलांना जर सांगितलं नाही तर तिच्या पोरांना ती काय सांगल? बापाला वेळ नाही सांगायला. तर कमीत कमी आमच्या माझ्या माय बहिणींना सांगा की हा 2 तारखेचा जो GR जो काढलेला आहे हा आपल्या पोराच्या पाठीत खुपसलेला खंजीर आहे. कमीत कमी त्याला तो हुशार करा आणि त्याला हुशार करत नाही आपण आणि म्हणतो महिलांची संख्या दिसत नाही. महिला आमच्या जागृत झालेला आहे. उमेश भाऊ, आम्ही यवतमाळात गोरे सर आणि काळे सरांकडे जबाबदारी असताना आम्ही 3 महिला अशा होतो, कमलताई खंडारे, मायाताई गोरे, सविताताई आणि मी, की आम्ही महिलांनीच म्हटलं की आम्हाला मोठी गाडी द्या. एकाही पुरुषाची हिंमत नव्हती होत
की 10-8 पुरुष कसे जमा करायचे आणि मग बसवायचे कसे. आम्ही महिला म्हणत होती की आम्हाला मोठी गाडी पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि आम्ही ती घेतली आणि महिला भरून आणले, ड्रायव्हर मोठ्या भरून आणल्या. सगळ्यात पहिले आले विलास, वाटल्यास जेंट्स मागून आले. आम्ही याची वाटच पाहिली नाही. आमच्यासोबत कोण आहे, विलास काळे आहेत की गोरे साहेब आहेत, आम्ही वाट पाहिली नाही. आम्ही आमच्या महिलांना गोळाई केलं, वन फिरलो, आणि यांच्याकडे म्हणजे छोट्या गाड्या, म्हटलं नाही आम्हाला मोठीच गाडी पाहिजे. तर माझी विनंती आहे की आपल्याला खरंच ओबीसी समाज जागृत करायचा असेल तर आपल्या लेकरांना तर जागृत करायचं आहे, पण तत्पूर्वी आपल्या घरच्या महिलेला जागृत करा, आपल्या बहिणीला जागृत करा, आपल्या आत्याला, मामाला, काकीला जागृत करा. तेव्हा तुमची चळवळ पुढे जाईल. आणि विशेषतः कुठेही असो, मी त्या दिवशी विलास काढला की मुंबईला कुठे जेव्हा मीटिंग होते तुम्हालाच बोलावलं जाते. आम्ही इतके वर्ष झाले काम करून राहिलो, आम्हाला आमंत्रणच सोबत हात धरून आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. माझं एकच म्हणणं आहे की ओबीसी चळवळ जी आहे ही आपल्या वरच्या लेवलला चालत आहे असं मला वाटतं. त्याचा एक मूळ निकष असा आहे की आपल्याला हा ओबीसी जो 2 सप्टेंबरचा काळा जी काढण्यात आला हा एक रोग आहे जो आपल्या ओबीसी समाजाला लागलेला आहे. तर ही कीड प्रत्येक समाजातल्या प्रत्येक वर्गीकरणाला लागत चाललेली आहे ओबीसी मध्ये. प्रामुख्याने आपण विचार केला तर विद्यार्थी आहे, त्यानंतर मग शैक्षणिक आहे, त्यानंतर नोकरीच्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ओबीसी मध्ये आघात झालेला आहे, राजकीय क्षेत्रात सुद्धा आघात झालेला आहे. तर माझं असं म्हणणं आहे की हे आपण ओबीसी बद्दल वैचारिक लोक असल्यामुळे आपल्याबद्दल ही माहिती आहे, पण ही सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपलं पोटात कुठं दुखतंय हे त्यांच्या माध्यमातून आपल्याला एक वाहिनी काढावं लागेल, त्यांचे छोटे छोटे व्हिडिओ घ्यावे लागेल. जसं एखाद्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर त्याचं कुठं दुखते, जेव्हा नीटमध्ये त्याला एक्झाम मध्ये ओबीसी मधून मिळत नाही तर त्याचं कुठं पोट दुखते, असे व्हिडिओ आपल्याला बनवून प्रत्येक म्हणजे एखाद्याला नोकरी नाही मिळाली ओबीसीच्या माध्यमातून तर त्याचा व्हिडिओ बनवून आपल्याला तो व्हायरल करावा लागेल, जेणेकरून सामान्य नागरिकाचं ओबीसीमुळे कुठं पोट दुखत आहे हे सामान्य नागरिकांना समजणं खूप आवश्यक आहे. कारण की ही लढाई फक्त राजनैतिक लेवल लढून आपल्याला चालणार नाही, आपल्याला सामान्याचा सुद्धा गरज आहे. ओबीसी सामान्य ओबीसीची जो पंचायत सुधारवणार आहे त्याची सुद्धा गरज आहे. त्यातला ओबीसीचा पोट त्याचं कुठं दुखतंय हे त्याला त्याच्या भाषेत आपल्याला समजून सांगण्याची फार मोठी गरज आहे. त्यासाठी आपल्याला प्रत्येक वर्गीकरणाचे एक पॉम्पलेट छापावं लागेल, म्हणजे ओबीसी विद्यार्थ्यांच्या काय काय प्रॉब्लेम होणार आहे त्याचं पॉम्पलेट ओबीसी शाळेमध्ये पोहोचलं पाहिजे, ओबीसी कॉलेजमध्ये पोहोचलं पाहिजे. त्याच्यानंतर नोकरीच्या लेवलवर त्यांचं ओबीसी मध्ये कुठं पोट दुखत आहे ते त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचलं पाहिजे. प्रत्येक समाजाच्या म्हणजे आपले समाज लेवलवर जे सरकारी नोकर आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचलं पाहिजे, आणि राजकीय लेवलवर त्यांचं कुठं पोट दुखत आहे ते त्या लेवलवर पोहोचलं पाहिजे. असं जेव्हा सगळे कॉम्प्लेट त्यांच्याकडे पोहोचले तेव्हा जनजागृती होईल ओबीसी समाजामध्ये, आणि ते व्हिडिओ जेव्हा व्हायरल होते तेव्हा हा समाज आपला पेटून उठेल आणि एक चांगलं आपण आंदोलन तयार करू शकू. एवढंच.